शिवनेरी गडावरती शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडतीये आणि तशाच प्रकारचं चोख बंदोबस्त जो आहे तो प्रशासनाकडून करण्यात आलेला आहे। याच प्रशासनाचा भाग म्हणून हे दोन मित्र आता आपल्या समोर आहेत जे इथं स्वयंसेवकाचं काम करतायत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय तुमचं नाव काय? मी रुपेश जगताप सर। तुमचं काय नाव? मी मखदूम अली सय्यद। काय तुमचं काम काय चालतंय इथं? आम्ही जुन्नर रेस्क्यू टीमचे स्वयंसेवक आहोत, व्हॉलंटियर आहोत। आम्ही रेस्क्यूसाठी आम्ही या ठिकाणी आम्हाला तैनात करण्यात आलंय जुन्नर पोलिसांच्या वतीने आणि आम्ही कालपासून रात्रीपासून या ठिकाणी अहोरात्र या ठिकाणी पार्किंगची सुविधा कुठे आहे, रेस्क्यूला आपल्याला काय काय बचाव कार्य करायचं आहे आणि शिवनेरीवर जाताना लहान मुलांची काळजी घ्यायची आहे। त्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या आहेत। 140 हेक्टरमध्ये आपला हा शिवनेरी किल्ला आहे, त्याच्यामध्ये अनेक टाक्या आहेत, अनेक धोके आहेत। कडेलोटाकडे कोणाला जाऊन द्यायचं नाही हे आम्ही सांगत असतो। तुम्ही काय काय केलं गेल्या 24 तासात इथं काम? कुणी कुठं अडकलंय काय ते बघितलं, कोणाला काय हवंय, मदत पाहिजे, कोण रस्ता भटकलाय काय त्यांना व्यवस्थित सुरळीत रस्ता दाखवायचा, मुलं हरवली आहे त्यांना त्यांच्या पॅरेंट्स पर्यंत पोहोचवले। किती वर्षापासून तुम्ही शिवजयंतीला इथं येता आणि असं कार्य करता? आता लहानपणापासून आम्ही इथले जे लहानपणापासून शिवजयंती आम्ही साजरी करतो। तुमची मैत्री कधीपासूनची? आम्ही लहानपणीचे सवंगडे आहोत, एकत्र शाळेत शिकलेलो आहोत, बरोबर आहोत। रेस्क्यू टीम मध्ये पण आम्ही सोबत काम करत आहोत आणि तसं पाहिलं गेलं जरी जात वेगळी असली तरी आम्ही मनाने एकत्र आहोत आणि आपला खरा धर्म सांगतो की मानवता हाच खरा धर्म आहे। शिवरायांनी पण तेच सांगितलं आहे। शिवरायांच्या ऐतिहासिक इतिहास पाहिला तर ही छत्रपती शिवरायांच्या जन्माने पुनीत झालेली ही भूमी आहे। इथे महाराजांच्या इतिहासामध्ये सुद्धा 18 बलुतेदार महाराजांसोबत होते। तसे आम्ही जुन्नर रेस्क्यू टीम मध्ये सुद्धा मखदूमबाई असेल असे आमचे भरपूर सहकारी मित्र आहेत, वेगवेगळ्या जातीचे पंथाचे, हे आम्ही सोबत घेऊन काम करतो। मखदूमबाई, समाजात काही घटना घडतात त्याचा काय फरक पडतो? तुमच्या दोघांच्या मैत्रीत काय दरार निर्माण होते? नाही, आजवर तर नाही आणि पुढेही कधी होणार नाही, कारण आम्ही रेस्क्यू करताना कुठेही कधी कुठलाही कॉल आला तर आम्ही बरोबरच काम करतो एकत्र। कोण आहे काय आहे ते पुढचं बघतच नाही। मानवता हा एक धर्म मानून आम्ही सगळं कार्य करत असतो। तुम्ही काय सांगता मग ज्यावेळेला ज्या घटना घडतात तर गावागावात आम्ही बघतो की दरी निर्माण झालेली आहे, तुम्ही काय सांगता दोघं आपल्या समाजाला? आपल्या आसपासची लोक तशा प्रकारचे काही कृत्य करत असावेत, कदाचित नसावेत पण, परंतु तुम्ही काय संदेश देता? तसं बघायला गेलं साहेब, एक सांगतो, समाजात थोडेफार समाजकंटक असतात। या समाजकंटकांना आवरायचं काम हे पोलीस प्रशासन करत आहे आणि उत्कृष्ट प्रकारे करत आहे। या ठिकाणी आम्ही रेस्क्यू जरी करत असलो, आम्ही बरोबर असलो अहोरात्र, दुःखात सुद्धा त्यांच्या घरी काय दुःख झालं तर आम्ही सामील होतो, त्यांच्या सणसुदीला आम्ही जातो। ते पण आमच्याकडे दिवाळी असू, दसरा असू, दहीहंडी असू, गणपती असू येतात। आम्ही हे मिळून मिसळून सण करतो एकत्र। आम्ही असं मानत नाही की त्यांची रमजान आहे आणि आमचं दिवाळी आहे, अजिबात नाही। आम्ही एका ताटात जेवतो आणि हाच आमचा धर्म आहे। बरोबर, हाच एक मानव धर्म जो आहे तो सध्या समाजासमोर जाणं गरजेचं आहे। सर, आज हे चित्र खूप सुखद आहे जे आजच्या शिवजयंतीनिमित्त इथं घडतंय। किती गरजेचं आहे हा संदेश जाणं आजच्या समाजामध्ये? आजच्या या संदेशातून मी एवढंच सांगू इच्छितो की हिंदू असेल, मुसलमान असेल, ख्रिश्चन असेल, सगळे आपण एक आहोत आणि पूर्ण देश आपला एक आहे आणि जातीभेद कुणीही ठेवू नये, निरपक्षपाती काम करावं, हा माझा संदेश आहे। आता आपण बघतोय की समाजात जात धर्म यामध्ये एक भिंत उभी केली जातीये। ही एक शक्ती आहे ज्यांच्याकडून हे कार्य सुरू आहे जे चुकीचं आहे आणि त्याच शक्तीच्या डोळ्यात अंजन घालणारं हे सुखद चित्र शिवनेरी गडाच्या पायथ्याला शिवजयंतीनिमित्त आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मनोज सह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, शिवनेरी गड, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।